रामटेकच्या ऐतिहासिक गड मंदिरावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे। श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विधेयक 2026 ला विधानमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर राजकीय विरोध सुरू असतानाच आता स्थानिक नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त होऊ लागली आहे। नेमका वाद काय आहे, पाहूया हा विशेष रिपोर्ट। श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विधेयक 2026 मंजूर झाल्यानंतर रामटेकमध्ये चर्चांना उधाण आलं आहे। गड मंदिराचे ट्रस्ट मध्ये रूपांतर व्हावे यासाठी मागील 4 वर्षापासून कायदेशीर लढा देणारे तक्रारदार राहुल कोठेकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांच्या मते धर्मदाय आयुक्तांनी 15 जून रोजी ट्रस्ट स्थापनेबाबत नोटीस जारी केल्यानंतरच हे विधेयक का आणण्यात आलं, तसेच विद्यमान राज्यमंत्री आणि गेली 25 वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी यापूर्वी हा निर्णय का घेतला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। मागील 4 वर्षापासून श्रीराम मंदिर भोसला देवस्थान ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट व्हावा याकरिता कोर्टमध्ये आम्ही रामटेकवासी सर्व मिळून अपील केली होती। त्या अपीलवर मागच्या 4 वर्षापासून आम्ही सतत लढा देत राहिलो। त्यामध्ये अनेकदा कोर्टाला आम्हाला वेगवेगळे सबूत सुद्धा द्यावे लागले, हे सुद्धा आम्ही त्यांना तिथे दिले। अनेक समस्या आम्हाला कोर्टमध्ये आल्या, त्या पूर्णपणे भगवान श्रीरामाच्या आशीर्वादाने पार पडत आम्ही लास्ट स्टेजपर्यंत पोहोचलो, ज्यामध्ये 15 जून 2026 ला कोर्टाने एक ऑर्डर पास केला की बा आता रामटेक गड मंदिर हे पब्लिक ट्रस्ट व्हावे आणि ज्या लोकांनी ह्या ट्रस्ट करण्यासाठी टाकलं होतं त्या लोकांच्या नावाने तो नोटीस पारित झाला। त्यानंतर रामटेकचे विधायक आणि महाराष्ट्राचे मंत्री आशिषजी जयस्वाल यांना कुठेतरी मनामध्ये संशय आला, भीती निर्माण झाली की बा रामटेक गड मंदिरवरती जर का पब्लिकची ट्रस्ट बनली, जनता त्याच्यामध्ये सामील झाली तर आपल्या हातातून पूर्ण नियंत्रण चालले जाईल। जे काही त्यांचे स्वार्थ आहेत, त्यांनी इथे रामटेक गड मंदिरच्या खाली परिसरामध्ये भरपूर साऱ्या प्रायव्हेट प्रॉपर्ट्या घेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे ते रामाच्या नावावर बिझनेस करण्याचा जो त्यांचा एक उद्देश आहे, जो त्यांचा एक मोठा हेतू आहे, तो कुठेतरी साध्य त्यांना करता येणार नाही। त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या सदनाला, महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शासनाला तसेच विपक्षाला भ्रमित करून सदनाच्या आखरी दिवशी आनंद फानंदमध्ये एक बिल घेऊन आले। ते त्या विभागाचे मंत्री आहेत, त्यांनीच तो बिल बनवला, त्यांनीच त्या बिलाला सदनमध्ये घेऊन आले आणि लहान मुलगा ज्या पद्धतीने आपल्या वडिलांच्या मागे लागतो त्या पद्धतीने सदनामध्ये त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून समजून येत होतं की त्यांना हा बिल कसंही करून पास करून घ्यायचं आहे आणि त्यांनी त्या बिलामध्ये स्वतःलाच अध्यक्ष करून घेतले आणि हा बिल सदनामधून पास करून घेतला। याच्यामध्ये कुठेतरी एक संशय निर्माण होत आहे। रामटेकची सर्व जनता त्यांच्या विरोधामध्ये आहे। जे काही 10-5 लोक आपल्याला त्यांच्या मागे दिसत आहे, फेसबुकमध्ये ज्या कमेंट्स त्या आपल्याला दिसून पडत आहेत त्या त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कमेंट आहेत। त्यांच्या त्या पदाचा दुरुपयोग करून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करून कोणी त्यांच्या विरुद्ध बोलले नाही पाहिजे याकरिता त्यांनी एक वेगळी यंत्रणा या रामटेकमध्ये राबवलेली आहे आणि हा सदनामध्ये जो खोटा प्रकार सर्व त्यांनी करून हा बिल पास करून घेतला स्वतःच्या स्वार्थासाठी, या बिलाचे आम्ही रामटेकवासी तसेच संपूर्ण राम भक्त विरोध करत आहोत आणि या बिलाला आमचा निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे। दरम्यान ट्रस्टच्या सदस्यत्वासाठी श्रीराम भक्त असल्याचे शपथपत्र देण्याच्या अटीवरही स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। अशा प्रकारची अट योग्य नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। काही दिवसा अगोदर जे सदनमध्ये समिती गठीत करण्याकरिता जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयामध्ये असा दिलेला आहे की आम्हाला रामभक्त असल्याच्या ॲफिडेव्हिट द्यायच्या आहे। रामभक्त हे काही ॲफिडेव्हिट दिल्यानं होत नाही, ते मनामध्ये श्रद्धा पाहिजे आणि ते श्रद्धा सर्वांच्या मनामध्ये आहे। आणि जे इथे जे कमिटीमध्ये जे ट्रस्ट येणार आहे त्यांना भत्ता देण्याचं तिथे लिहिलेलं आहे। त्यांना भत्ता का बरं द्यायचा? इथे लोक येतात व ते दानपेटीमध्ये पैसे टाकतात, ते काही त्यांना भत्ता देण्याकरता नाही आहे। हे पैसे रामाच्या मंदिराच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी आहे, ना की ते भत्ता देण्याकरिता आहे। आणि तुम्ही काही दिवसा अगोदर बघितलं आहे की अयोध्यामध्ये ज्या प्रकारे घोटाळा झालेला आहे, आम्हाला पण असं वाटते की इथे
राजकीय लोकांना अगर या समितीमध्ये घेण्यात आले तर भविष्यामध्ये जसं अयोध्यामध्ये झालेलं आहे त्याच प्रकारे रामटेक मंदिरमध्ये होईल हे नक्की आहे. त्याकरिता राजकीय लोकांना न घेता इथल्या स्थानिक लोकांना व इथले जे मानवाईक लोक आहेत, संस्थेमधले लोक आहेत, त्यांना घेऊन ही समिती गठीत करावी. रामटेकगड मंदिर ट्रस्ट विधेयकावरून निर्माण झालेला वाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. नागरिकांचे प्रश्न आणि सरकारची भूमिका याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.